तर guys, तुम्हाला पण जे आहे तुमच्या फ्रेंड्ससोबत प्री वेडिंग शूटसाठी फोटोशूटसाठी तर आज मी तुमच्यासाठी एक अशी जागा घेऊन आलो तिथे प्री वेडिंग शूट्स पण चांगला करू शकता, तुम्ही फोटोशूट पण करू शकता आपल्या फ्रेंड्ससोबत. तर पार्टीज एन्जॉय करायला ज्याची आहे म्हणजे डबा पार्टी वगैरे कोटी करायची आहे तर भाई मीच जागा तुमच्यासाठी घेऊन आलो. खूप चांगला नेचर आहे, खूप चांगला वातावरण आहे तिकडच्या. तर तुम्हाला माहिती असेल का नाही माहीत, तर म्हणजे तुम्हाला माहिती असेल म्हणजे आता मी तुम्हाला सांगेन भाई. तर फक्त वानाडोंगरीवरून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे झिलपी लेक सिद्धिविनायक म्हणते. तुम्हाला तर माहिती असेल, ज्याला नसेल माहीत बघून घ्या. तर आज मी शॉर्टकट्स वगैरे म्हणजे कुठून लवकर लवकर त्याच्यात भाई तुम्हाला दाखवणार आहे. तर फक्त ब्लॉगमध्ये राहाल कंटिन्यू. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपल्या ब्लॉग राहतात खरंच खूप इंटरेस्टिंग. तर खूप मजेदार गाईस. तर चॅनलला खूप खूप सपोर्ट करा, खूप खूप मजा द्या, कारण की आपलं नवीन चॅनल आहे. तर भाई खूप सपोर्ट करा. तर आपण निघून आता 10-15 मिनिटामध्ये. तर राहाल ब्लॉगमध्ये कंटिन्यू. आणि त्या मी तुम्हाला स्पॉट दाखवणार आहे, ते सगळं तुम्हाला तिकडेच सांगणार आहे मी. तर आता निघण्यापासून तिकडे पोहोचण्यामध्ये मी सगळं दाखवेन तुम्हाला. शॉर्टकट कुठून येतात भाई, कुठून जावं लागते. तर फक्त वानाडोंगरीवरून म्हणजे वानाडोंगरीवरून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे. आणि शॉर्टकट पण भाई तुम्हाला सांगेन. तर चला राहा ब्लॉगमध्ये कंटिन्यू. फायनली मी आता झालो रेडी. तर आता आपण निघून 5-10 मिनिटामध्ये. तर राहा ब्लॉगमध्ये कंटिन्यू. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लोकेशन मेन्शन करू देईन. तर आज दाखवतो तुम्हाला पूर्ण झिलपी लेकचा व्ह्यू आणि बाकीच्या नेचर भाई तिकडचा. तर चला राहा ब्लॉगमध्ये कंटिन्यू. जवळून हवा रोड जाते काहीच. हा इकडून हा एक रोड जाते शॉर्टकटचा, आणि हा एक रोड जाते इकडे, तो हिंगण्याकडे जाते काहीच. तिकडून जावं लागते, तिकडून आपला लॉंग पडेल आणि आपला इकडून शॉर्ट पडेल. नेमका जो आपला शालिनी त्यामेक हॉस्पिटल त्या सामनेहून सरळ रोड हे जे दुकान दिसतील काहीच, तुम्हाला इकडून जावं लागेल आपला सरळ तिकडे. दिसला काहीच तुम्हाला दाखवता मी सामने सामने. तर भाई फायनली मी आता वर्धामण्यात रोडकडे इकडे समृद्धी कडे जाते भाई. इकडे एक आहे, हा इकडून आपण आता इकडून आलो या रोडकडून. तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल गाईज, तर तुम्ही या रोडने या रोडने जो वर्धामण्याकडून रोड हा इकडे जातो ना लेफ्ट साईडकडे, हा बस स्टॉपला तुम्हाला कसा स्टॉप दिसेल इथे. त्या पण या रोडाने आलो, या रोडावर या डायरेक्ट मेन हायवेला. आता या मेन हायवेवर आपला शॉर्टकट भेटेल. तो डायरेक्ट जो आपण तिकडून जाणार होतो ना वानाडोंगरी काढून, तो आम्हाला तो शॉर्टकट आपल्याला इकडून भेटणार. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू. मला तुम्हाला दाखवतो मी सामने सामने. तर गाईज आता मी फायनली हायवेवरती आहे. जो आपला हा हायवे आहे ना हावाला, तो मुंबईकडे जातो इकडून. हा इकडून सरळ जायला लागते, तो मुंबईकडे जातो गाईज. तर आता मी जो आपण तिकडून निघलो ना त्या वर्धामण्याच्या रोडकडून, त्या हायवेवरती आहे मी, हा जो सरळ जाते. आणि झिलपी जायचं रोड आपण तुम्ही नाही का कन्फ्यूज व्हायला, तर सरळ चालले जाल भाई डायरेक्ट येऊ मुंबई. तिकडे नको जा. एक याच्या वेळेस नाही का रोड इकडून येते, याच्या वेळेस हा रोड इकडून येते गाईज, आणि ज्याच्या वेळेस इकडून येते. जो आपला शॉर्टकट आहे, मेन शॉर्टकट हा आहे. इथून तुम्हाला तिकडे जावं लागेल सरळ सरळ. डायरेक्ट तुम्हाला त्या जो तो तिकडून हिंग नाही ते हिंगणा, तिकडून गाईज डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट असा झिलपील नेल इकडे. तर आता जाऊन इकडून सरळ रोड शॉर्टकट, मग डायरेक्ट राईट टर्न घ्यायचं. राईट टर्नवरून मग तिकडे आहे गाईज. तर आता इथून सरळ जाऊ आणि मग घ्यायचं राईट टर्न. राईट टर्न डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट झिलपीच्या रोडला लागून जाणार. तर इथं कन्फ्यूज व्हाल तुम्ही, तर इथं चेक करून घ्या बाई डायरेक्ट बरोबर. ज्याला लॉंग कट यायचं तो लॉंग कट येऊ शकते, मला शॉर्टकट यायचं भाई म्हणून मी शॉर्टकट आलो, कारण की पेट्रोल वाचायचं होतं आपल्याला. तर चला आता आपण इथून निघतून तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू. आणि चॅनलला सबस्क्राईब करा भाई लवकर लवकर. चला आपण बाय. फायदा मी तुम्हाला म्हणलं होतं की राईट टर्न घ्यावं लागते. हा बघा, जिथून ऑटो गेली ना तिथून आपल्याला डायरेक्ट हिंगण्याकडे जाल. हा लॉंग कट पडते. आणि जो आपण मागून आलो तिकडून त्या वर्धामण्याकडून, तो शॉर्टकट पडते. इकडून याल तर लॉंग कट पडते काय इकडून आल्यावरती. आता आपण जाऊन हा इकडे म्हणजे इकडे आहे झिलपी. आता बघा हे जो डग्गा दिसणार डग्गा भाई, तो फायनल तिकडे चालला म्हणा. जो इकडून आला तो हा डग्गा इकडून आला, तिकडून भाई लॉंग कट पडते. आणि जो आपण आता इकडून आलो तो शॉर्टकट आहे. तर आता आपल्याला इकडून राईट टर्न घ्यायची. आता आपण सरळ तर आपल्याला राईट टर्न घ्यायचा डायरेक्ट झिलपीकडे. तो काही शॉर्टकट पडते, तर तुम्ही बघू शकता. हा पुलाच्या खालून इकडून डायरेक्ट जायला लागते झिलपीच्या रोडकडे. तर काही चला राल ब्लॉगमध्ये कंटिन्यू. तुम्हाला दाखवतो डायरेक्ट. तर गाईस आता मी फायनली आहे झिलपीच्या जो मंदिर आहे ना, तो तिकडे जाते झिलपीच्या लेककडे जो रस्ता त्या रोडवरती आहे. हा फायनली पाहू शकते, इथं बोर्ड वगैरे पण लागला आहे, तर ती लिहिला पण आहे श्री सिद्धिविनायक मंदिर आहे इकडे. तर हा इकडे जातो गाईज. आणि इकडे शायद नाही का तो वाघिला वॉटर पार्ककडे शायद इकडे म्हणजे लॉंगकट काय शॉर्टकट तो रोड आहे, इकडून जाते वाघिला वॉटर पार्ककडे शायद, मला तेवढा नाही. तर आपण आता इकडून आणून गाईज. तर चला आता आपण जाऊ. फायनली तिकडे आहे मंदिर, आणि तिकडे तुम्हाला दाखवतो सगळं स्पॉट वगैरे, पूर्ण मंदिर लेक गीक सगळं दाखवेन आज मी तुम्हाला गाईज. तर फक्त ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चॅनलवरती नवीन आला असेल तुम्हाला माहिती आहे, चॅनलला सबस्क्राईब करावं लागते. तर बाई चला राहाल ब्लॉगमध्ये कंटिन्यू. आता जो या रोडवरती जाते ना, जो हा रोड, त्या रोडवरून हा रोड आणि हा रोड तुम्हाला सारख्या दिसतील पाहिजे, अलग अलग दिसतील. आता म्हणा इकडे काहीच नाही जा, आणि तिकडे म्हणजे रोडच नाही म्हणाल तुम्ही फायनली. तर हा इकडे आपण इकडून आलो. आता जी गाडी इकडे जाऊन आली भाई, बघा आपण तिकडून आलो आणि बाकीचे लोक इकडे जातात. आपल्याला जायचं इकडे, म्हणजे इकडे झिलपी सिद्धिविनायक मंदिर इकडेच आहे बघा. तो तुम्हाला बोर्ड पण दिसून जाईल. चला गाईस
तर चला गाईस आता आपण निघू तिकडे मंदिराकडे, मग तुम्हाला दाखवतो मी सामने. तर गाईस फायनली तो झिलबी लेक वरती. तर चला आता आपण निघू. तुम्हाला पार्किंगची जागा इकडे भेटून जाईल आणि लेक तिकडे भेटून जाईल. तर लेककडे आपण नंतर जाऊ. आता पण जाऊ फायनली तिकडे मंदिराकडे. तर चला भाई राहुल ब्लॉग मध्ये कंटिन्यू. तर चला तुम्हाला दाखवतो सिनेमॅटिक्स व्हिडिओ, म्हणजे मंदिराचे सिनेमॅटिक तुम्हाला पण दाखवतो. चला भाई राहुल ब्लॉग मध्ये कंटिन्यू. तर चला आता आपण चप्पल इथे वगैरे भेटून जाऊ आणि मग हातावरून मग जाऊ. तर भाई मी तर पोचलो होतो त्या मंदिरामध्ये. तर आता तुम्हाला मंदिराचे सिनेमॅटिक व्हिडिओ ते तुम्हाला एन्जॉय करेल. जास्त काही दाखवणार तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ आहे मला मंदिराचा. आणि मग नंतर जाऊ आपण लेककडे. आणि तिकडे दुकान वगैरे पण लागले, तिथे फायनल बघू शकता. म्हणजे तिकडे लेक आहे. तिकडे रातच्या वेळेस आणखी खूप छान आहे. तिथे जमला तर रातच्या वेळेस पण तुम्हाला एक दिवस येईल आणि दाखवेन. तर फायनली मंदिराकडे तर बघू शकता खूप चांगलं मंदिर दिसते. किती चांगली शांती आहे तिकडे. जास्त कोणी येत नाही. मला तर वाटलं होतं पहिले जास्त कोणी येत नाही, मी जास्त कोणी बघत नाही आता, कारण की उन्हाळा वगैरे जेव्हा तपन होता जास्त कोणी येत नाही लोक. तर जेव्हा लाल कधी येतात तर फायनली मंदिर बघू शकता. आणि भाई इकडे आहे जिलपी, म्हणजे इकडे लेक, इकडे आहे तो लेक. लेककडे पण आपण जेव्हा पाणी थोडंसं कमी होत आहे लेककडे पण आपण नंतर जाऊ. आता जसं मंदिरामध्ये मग तुम्हाला दाखवतो मी सिनेमॅटिक व्हिडिओ म्हणजे चला मध्ये. तर मंदिर तर गाईस आता मी फायनली आहो म्हणजे लेक कडे आहो, लेक कडे. आता मी फायनली लेक कडे आलो. आज आपला मंदिर तो तिकडे आहे, दुसऱ्या बाजूला आपला मंदिर आहे. तर गाईस चला आता मी तुम्हाला लेक दाखवतो. लेक का पाहिजे भाई, लेक तर तुम्ही पाहिलेच असाल. तर चला इकडून तेवढा भाई लेक वाटत नाही. सामनेहून जर तुम्ही पाहिलं ना तर इतर साईडच्या व्यक्ती म्हणजे इतर तिकडून पाहिला तेव्हा तुम्हाला तेवढा काही नाही दिसेल. तुम्ही पाहू शकता भाई. फायनली तुम्ही जर तिकडून पाहाल तर थोडासा वेगळा दिसेल, छोटं जास्त पाणी दिसेल भाई इथं. आणि जर तुम्ही इकडून यायला जवळून तर तुम्हाला जास्त पाणी दिसेल, असं तर राहतेच भाई फरक. तर चला आता आपण लेककडे जाऊ भाई, थोडस मजा घेऊ. लहानपणीची आठवणी ताजा करतो मी. पाण्याच्या अंदर तर मला पोहता घेता येत नाही म्हणा. तिकडे फायनली मच्छा पकडा जात वाटते भाई फायनली मुलं. तर भाई फायनली मी आता लेककडे. तुम्ही तर सिनेमॅटिक व्हिडिओ एन्जॉय केला असेल. सिनेमॅटिक व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा भाई. आणि तो मंदिर आहे आपला तिकडे ना. आता आपण फायनली लेक कडे आलेले आहोत. तर फायनली इकडे बघू शकता भाई तुम्ही. इकडे तर मच्छा पकडायला वाटते भाई. हा पूर्ण लेक भाई का मस्त म्हणजे वाटते. इकडे जास्त काही आले नाही मला मुलं मुली, ज्याला येऊस वाटते ते येतात. तर भाई किती शांती वाटते इकडे, तर तुम्हाला काय सांगू भाई. आणि तेवढा म्हणजे याच्या तिकडून तिकडून जर तुम्ही यायला तेवढा तुम्हाला काही वाटणार नाहीये. तिकडून जर यायला तुम्ही म्हणजे ते आपले बार्गेटिंग तो पुल्या टाईपची, तिथून तुम्ही यायला तेवढा काही वाटत नाही. इकडून जर जवळून पाहिला भाई नजारा खूप चांगला वाटेल. तिकडे तर फायनली मच्छा वाढत वाटते कोणते मुलं तर. आणि इकडे आहे फायनली मंदिर आपला. तर कसा वाटला भाई मंदिर मला कमेंट मध्ये सांगा. सिनेमॅटिक व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जल्दी सांगा भाई. तर आता आपली तर गाडी तिकडे ठेवली आहे. तर आता आपण इकडून आलो ना, आता आपण इकडून जाऊ भाई. चला आता आपण इकडून जाऊ फायनली. तर आज तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू भाई, बहुत मजा येणार आहे आपल्याला ब्लॉग मध्ये. तर कसा वाटला सांगा लवकर लवकर कमेंट सेक्शन मध्ये. लवकर लवकर कमेंट करा भाई. आणि हा लेक आहे इकडे, मंदिर आहे तिकडे. तर आता पण आपली गाडी इकडे ठेवली आहे. तर आता आपण फायनल तिकडून जाऊन तिकडे दुकानं वगैरे लागल्यात भाई तिकडे. तुम्ही जेव्हा स्टार्टिंगच्या गेट कडून येतात तेव्हा तुम्हाला दुकान वगैरे दिसून येईल तिकडे. आणि इकडे मंदिर इकडे एक दोन अर्ध्या दुकानात मला दुकान थोडंसं मोठं दुकान आहे तिकडे. स्टॉल वगैरे लागलेत म्हणजे हे पांढरे टाईप सारखे स्टॉल लागले तिकडे. तर चला गाईस आता आपण इकडून जाऊ फायनली. तर चला. तर गाईज मी त्या म्हणजे जो आपला बॅक कॅमेरा असते ना, सामने असते मेन कॅमेरा, त्यांना शूट करतो होतो भाई अशी. आपण येताना माझ्या डोळ्यावरती म्हणून काही एवढा काही ब्लॉग काही खास जमून नाही राहिला. तर म्हणलो चला आता सेल्फी कॅमेराने ब्लॉग शूट करायचं. तर चला. अरे भाई इथं का लिहिलंय आय वॉज देअर, आय वॉज हेअर लव आय रग्स वाय भाय भाय का लिहिलं इथं. त्या बार्गेटिंग मध्ये का लिहिलंय तर
तुम्हाला सिद्धिविनायकच्या आपला जो मंदिराचा जो सिनेमॅटिक व्हिडिओ आहे तो कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा. तर आता आपण निघूया तिकडे. तुम्ही जेव्हा स्टार्टिंग कडून याल ना भाई, तर तुम्हाला दुकान वगैरे भेटून येतील जे तुम्हाला काही घ्यायचे वगैरे राहील तर. आणि इकडे एक दुकान आहे, तर चला मी थोडासा काही घेतो भाई थंडा थुंडा आणि मग तुम्हाला भेटवतो. तर भाई फायनली मी माझा घेतलाय, माझ्या म्हणजे फ्रुटी. काही अलग इलग नको समजा भाई तुम्ही. तर काकू भाई आवाज बसलाय पूर्ण. तर तुम्हाला याच असेल या भाई, तुमच्यासाठी खूप चांगला स्पॉट भेटेल फिरासाठी. आपल्या गर्लफ्रेंडला वगैरे आणा भाई इकडे. खूप चांगला शांती भेटते इकडे. सोबत मंदिरामध्ये दर्शन पण भेटू शकतात भाई तुम्हाला, म्हणजे भेटतीलच भाई. गणपती बाप्पाचे दर्शन पण तुम्ही करू शकता. तर आपली गाडी इकडे उभी आहे फायनली. तर यदि जास्त करून तुम्ही एकटा दिसून राहिलो भाई तुम्हाला. माझ्या मागे पुढे सामने भाई कोणीच नाहीये.